देवलोक शहर हे आधुनिक तंत्रज्ञानाचा एक चमत्कार होता. तिथल्या उंच गगनचुंबी इमारती आणि निऑन लीट रस्ते मानवी चातुर्याचा पुरावा होता. परंतु या उज्ज्वल सूर्यप्रकाशाच्या दिवशी शहरावर हल्ला झाला. आधुनिक असुरांची फौज पुढे करून भविष्यकालीन उडणाऱ्या यंत्रांचा तताफा देवलोकावर उतरला. हे कोणतेही सामान्य आक्रमणकर्ते नव्हते, ते गडद ऊर्जेने गुंजणारी भविष्यकालीन शस्त्रे दातांवर सशस्त्र होते. त्यांच्या नेत्याने काळ्या पोलादासारखी कातडी असलेली एक उंच आकृती खाली शहराकडे टिंगल केली. देवलोक जळतीत, तो गर्जना करत. त्याचा आवाज मेघगर्जनासारखा होता. पण देवलोकातील लोक निराधार नव्हते. शहराची भयंकर संरक्षक आरती आक्रमणकर्त्यांकडे पाहत असताना ती उंच आणि अविचल उभी होती. तिचा चमकदार निळा टॉप सूर्यप्रकाशात चमकत होता आणि तिचे सोन्याचे दागिने आतील प्रकाशाने चमकत होते. परंतु हे कोणतेही सामान्य दागिने नव्हते, ते एक भविष्यवादी शस्त्र होते, जे ऊर्जेचे ऊर्जा बॉल आणि बीममध्ये बदलण्याची शक्ती होती. आरतीचे डोळे निर्धाराने चमकत होते. ती पुढे सरकली. तिचे दागिने प्रखर, स्पंदन करणाऱ्या प्रकाशाने चमकत होते. आधुनिक असुर हसले आणि उपहासाने हसले. त्यांना त्यांच्या प्रगत तंत्रज्ञानाशी जुळत नाही असे वाटले. पण आरती ही काही सामान्य योद्धा नव्हती, ती एक कुशल सेनानी होती. युद्धाच्या प्राचीन कलांमध्ये प्रशिक्षित होती आणि भविष्यकालीन शस्त्राने सशस्त्र होती, ज्यामुळे ती जवळजवळ अपरिचित होती. आरतीने आधुनिक असुरांशी लढा दिला. तिचे दागिने प्रखर प्रकाशाने चमकत होते कारण तिने ऊर्जेचे गोळे तयार केले, ज्यामुळे आक्रमणकर्त्यांना चिरडले. एक एक करून असुर तिच्यासमोर पडले. त्यांची भविष्यकालीन शस्त्रे तिच्या प्राचीन युद्ध कौशल्य आणि प्रगत तंत्रज्ञानाशी जुळत नाहीत. असुरांचा शेवटचा भाग पडताच आरतीने त्यांच्या भविष्यकालीन उडत्या यंत्राच्या गाभ्यापर्यंत पोहोचले. धूर आणि ओझोनच्या वासाने हवा दाट झाली होती आणि मशीनची इंजिने बधीर करणाऱ्या आवाजाने गरजत होती. आरती उंच उभी राहिली. तिचे डोळे दृढनिश्चयाने चमकत होते. तिने हात वर केले आणि एक प्रचंड ऊर्जा गोळा केला. ऊर्जा बॉल अतुलनीय शक्तीने मशीनला मारत पुढे गेला. ज्वाला आणि ऊर्जेच्या स्फोटात यंत्राचा स्फोट झाला. उरलेल्या असुरांची वाफ झाली आणि आरती पाठीमागे उडाली. ती जमिनीवर जोरात उतरली, पण ती आधीच तिच्या पायाशी घसरली होती. तिच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होते. आरतीने दिवस वाचवला. आनंदी स्मितहास्य करून तिने उंच उडी मारली.